नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जे प्रकरण बघत आहोत हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, आणि यामध्ये आपण बघणार आहोत पुढे काल जे आपलं 2 पुरावे आले होते, इव्होल्यूशनचे 2 पुरावे आले होते ते, आणि त्याचप्रमाणे डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन म्हणजे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. मग आपण काल जे 4 एव्हिडन्सेस बघितले होते त्याबद्दल तर तुम्ही अभ्यास केलेला असेलच. तर ते एव्हिडन्सेसचे नावं काय काय आहेत ते आपण बघूया. तर पहिला एव्हिडन्स होता मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स, दुसरा एव्हिडन्स होता ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, तिसरा होता वेस्टिजियल ऑर्गन्सचा एव्हिडन्स, चौथा होता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. आता 5व्या एव्हिडन्सकडे आपण जाणार आहोत. तर 5व्या एव्हिडन्सकडे जाण्यापूर्वी तुम्हाला इथे काही चित्र दिलेली आहेत, ती चित्र बघा आणि त्याच्यावर काही विचार करा असं म्हटलेलं आहे. 3 चित्र आपल्याला दिलेले आहे. याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहेत. डक बिल प्लेटिपस आहे, त्यानंतर लंगफिश आहे आणि पेरिपेटस. तर अशा या 3 डायग्राम आहे. मग या डायग्रामचा अर्थ काय, तर हा जो पॉईंट आहे आपला कनेक्टिंग लिंक्स, याचा अर्थ की हे जे आपल्याला इथे प्राणी दिलेले आहेत हे अशा प्राण्यांची उदाहरणं आहेत की जे एक स्पेसीज आणि दुसरी स्पेसीज म्हणजे एक प्रजाती आणि दुसरी प्रजाती यांच्यामधले गुणधर्म दाखवतात. म्हणजे एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीमध्ये ज्यावेळेस उत्क्रांती होत असते त्यावेळेस दोन्ही प्रजातीचे गुणधर्म यांच्यामध्ये आपल्याला दिसत आहे. कसे बघा, आपल्याला समोर दिलं आहे त्यांनी. सम प्लांट्स अँड ॲनिमल शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स बाय विच दे कॅन रिलेटेड टू 2 डिफरंट ग्रुप्स, हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक्स. मग अशा सजीवांना आपण कनेक्टिंग लिंक्स म्हणजे जोडणारे दुवे असे का म्हणतो, तर काही जे वनस्पती असतात किंवा प्राणी असतात त्यांच्या शरीरामध्ये अशी लक्षणे असतात की ते वेगवेगळ्या भिन्न गटांशी म्हणजे वेगवेगळ्या भिन्न प्रजातींशी जोडलेले असतात. दोन्ही प्रकारचे गुणधर्म त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला दिसतात. आता एक उदाहरण घेतलं इथे बघा, आपल्याला 3 नंबरची जी काही आकृती दाखवलेली आहे, पेरिपेटस या सजीवाचं काय वैशिष्ट्य आहे. कॅरेक्टर्स लाईक सेगमेंटेड बॉडी, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. Similarly, these animals shows tracheal respiration and open circulatory system similar to the arthropoda. म्हणजेच हा जो पेरिपेटस नावाचा सजीव आहे याचं शरीर कसं आहे, वलई प्राण्यांसारखं आहे. जसं खंडीभूत अंग आहे, पातळ उपचर्म आहे म्हणजे त्याची त्वचा जी आहे ती पातळ आहे, त्याच्या शरीरावर सेगमेंट आहे, खंड आहेत आणि पार्श्वपादासारखे अवयव आपल्याला दिसून येतात, छोटे छोटे पाय. तसेच या प्राण्यांमध्ये संधिपाद प्राण्यांसारखे, संधिपाद म्हणजे अनेक पाय असणारे जे प्राणी असतात, ऑर्थोपोडा आपण ज्याला म्हणतो, हे सुद्धा त्यांच्या शरीरात त्यांना आपल्याला दिसतात. बरोबर आहे. म्हणजेच काय की हे जे प्राणी आहेत हे दोन्हीही ॲनिलिडा आणि संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा हा एक दुवा आहे असे म्हणू. दिस इंडिकेट दॅट पेरिपेटस इज कनेक्टिंग लिंक्स बिटवीन ॲनिलिडा अँड ऑर्थोपोडा. बरोबर ना. म्हणजे हा ॲनिलिडामध्ये पण येत नाही आणि ऑर्थोपोडा पण येत नाही. याचा अर्थ हा ॲनिलिडा आणि ऑर्थोपोडा यांच्यामधला हा प्राणी आहेत. याच्यामध्ये उत्क्रांतीच्या हा कोणत्या तरी टप्प्यावर आपल्याला दिसतो आहे. त्यानंतर दुसरं आपल्याला इथे खाली चित्र दिसत आहे प्लॅटिपसचं. डक बिल प्लॅटिपस लेज एग्ज लाईक रेप्टाइल्स बट शोज रिलेशनशिप विथ मॅमल्स ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड्स अँड हेअर्स. मग आता डक बिल प्लॅटिपसचं काय वैशिष्ट्य आहे, हा सरीसृप प्राण्याप्रमाणे अंडी घालतो. सरपटणारे प्राणी जे आहेत जशी ते अंडी घालतात, परंतु याच्या शरीरामध्ये दुग्धग्रंथी आहे आणि त्याचप्रमाणे जसं सस्तन प्राणी असतात त्यांच्या शरीरावर केस जे असतात, असे या प्राण्याच्या शरीरावरसुद्धा आपल्याला केस दिसतात. म्हणजे हा प्राणीसुद्धा 2 वेगवेगळ्या प्रजातीच्या मधला एक दुवा आपण म्हणू शकतो. लंगफिश, तिसरं एक उदाहरण दिलं आपल्याला, लंगफिश दाखवलेलं इथे. लंगफिश परफॉर्म रिस्पिरेशन विथ लंग्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ बिईंग फिश. मग आता मासोळी आपल्याला माहीत आहे की पाण्यामध्ये राहते आणि ती कल्ल्यांच्या साहाय्याने, गिल्सच्या साहाय्याने नेहमी रिस्पिरेशन करत असते, श्वसन करत असते. पण लंगफिश मात्र फुफ्फुसाद्वारे श्वसन करते जरी ती मासोळी आहे तरी. मग आता फुफ्फुसाद्वारे श्वसन कोण करू शकते की ते जमिनीवर राहतात असे प्राणी, पण ही पाण्यामध्ये पण राहू शकते आणि जमिनीवर सुद्धा हवेतून श्वसन करते. दीज एक्झाम्पल्स इंडिकेट दॅट मॅमल्स आर इव्हॉल्ड फ्रॉम द रेप्टाइल्स. मग या उदाहरणावरून आपल्याला काय समजते की सस्तन जे प्राणी आहेत ते सरीसृप प्राण्यांपासून
अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिशेस. आणि उभयचर जे प्राणी आहेत, उभयचर याचा अर्थ काय, ॲम्फिबियन्स म्हणजे जे पाण्यात राहू शकतात आणि जमिनीवर राहू शकतात असे जे प्राणी आहे ते फिशेसपासून म्हणजेच मत्स्यांपासून त्यांची उत्क्रांती झालेली आपल्याला दिसत आहे. तर असा हा 5वा एक इव्हॉल्युशनचा पुरावा आपल्याला इथे सांगता येईल. त्यानंतर पुढच्या पुराव्याकडे आपण जाऊया. त्यासाठी पुन्हा आपल्याला इथे एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला तो जो पुरावा आहे तो शिकायचा आहे. केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट ऑफ सम ॲनिमल्स शोन इन द फिगर. बघा आपल्याला या बाजूच्या आकृतीमध्ये एकूण 8 प्राण्यांचे वेगवेगळ्या स्टेजेस दिलेले आहेत. 3 स्टेजेस आहे. पहिली स्टेज, दुसरी स्टेज. पहिल्या लाईनमध्ये आपल्याला जे दिसत आहे ते बघा सर्व समान त्यांचा आकार आपल्याला दिसत आहे. त्यानंतर हेच प्राणी जेव्हा दुसऱ्या स्टेजमध्ये जातात त्यावेळेसुद्धा जवळपास समान आपल्याला दिसत आहे. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये मात्र आपल्याला त्यांच्यामध्ये विविधता दिसत आहे, म्हणजे आपण ते कोणते प्राणी आहे ते सहज ओळखू शकतो. तर यामध्ये फिश, सॅलेमेंडर, टॉर्टॉईज, चिकन, पिग, काऊ, रॅबिट अँड मॅन अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपल्याला इथे दिसत आहे. तुम्हाला पुस्तकामध्ये सुद्धा चांगलं दिसेल. मग आता याच्यावरून आपल्याला काय सांगता येईल, हा जो पुरावा आहे या पुराव्याला म्हटलं आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, म्हणजे भ्रूणविज्ञानविषयक पुरावे. भ्रूण म्हणजे ज्यावेळेस जीव नुकताच जन्म घेत असतो अंड्यामध्ये म्हणा किंवा मग त्या एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये, त्यावेळेस त्याला भ्रूण म्हणतो आपण. मग भ्रूण अवस्थेमध्ये हे जे प्राणी दिसून आले आपल्याला हे सर्व समान दिसून आलेले आहे. मग ते मासोळी असो किंवा मग आपला मानव असो, ह्या दोन्हीच्या पहिल्या स्टेज बिलकुल बघा आपल्याला सगळ्या सेम दिसून आल्या आणि सगळ्याच प्राण्यांच्या दिसून आलेल्या आहे. मग हे सुद्धा एक कनेक्टिंग लिंक्स किंवा आपलं हा सुद्धा एक एव्हिडन्स असू शकतो. बघा, कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटल स्टेजेस ऑफ व्हेरियस वर्टेब्रेट्स गिवन इन द पिक्चर shows that all embryos shows extreme similarities during initial stages and those similarities decreases gradually. मग आपल्याला जे चित्र दिसून आलं आहे याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की विविध पृष्ठवंशीय प्राण्यातील जे की भ्रूणवाढीचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जर आपण अभ्यास केला तर प्रारंभिक अवस्थेमध्ये आपल्याला हे भ्रूण सर्व समान दिसतात, बरोबर. आणि विकासाच्या पुढील जसजसा यांचा विकास होत जातो, म्हणजे जसजसे हे वाढतात तसे तसे मात्र हे जे साम्य आहे हे कमी कमी होत जाते. सिमिलॅरिटीज इन द इनिशियल स्टेज इंडिकेट द कॉमन ओरिजिन ऑफ ऑल दीज ॲनिमल्स. मग सुरुवातीच्या भ्रूण अवस्थेमध्ये असताना एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये जर हे समान दिसत असेल याचाच अर्थ यांचा पूर्वजसुद्धा एक असू शकतो असं आपल्याला इथे पुरावामध्ये म्हणता येईल. पुढच्या पॉईंटकडे आपण वळूया. डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल स्पेसिमन्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ दोज स्पेसिमन ही पब्लिश द थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच ब्रीचेस द सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट. म्हणजे डार्विननी मग वेगवेगळ्या प्रदेशातून, जगभरातील वेगवेगळ्या प्रदेशातून वनस्पती आणि प्राण्यांचे असंख्य असे नमुने जे आहे, सॅम्पल जे आहे ते गोळा केले. त्याचं त्यांनी निरीक्षण केलं आणि नंतर डार्विननी त्याचा सर्व्हायवल ऑफ फिटनेस हा नॅचरल सिलेक्शनचा म्हणजे नैसर्गिक निवडीचा सिद्धांत जो आहे त्याला आपण सक्षम ते जगतील असं मराठीमध्ये म्हणू शकतो. सर्व्हायवल ऑफ फिटेस्ट याचा अर्थ काय की जो फिट असेल तो जगू शकेल, सक्षम ते जगतील. फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश अ बुक टायटल्ड ओरिजिन ऑफ स्पेसीज. आणि त्यासाठी त्यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलं. त्या पुस्तकाचं नाव होतं ओरिजिन ऑफ स्पेसीज. व्हाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रॉलिफिकली. म्हणजेच काय की हा ज्यावेळेस सिद्धांताचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे जे सर्व सजीव आहेत हे सजीव असंख्य संख्येने स्वतःचं पुनरुत्पादन करतात. मग हे कशासाठी करत असेल इतक्या मोठ्या संख्येने पुनरुत्पादन? ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ ईच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. मग हे जन्म घेतलेले सर्व जे सजीव आहेत हे बाकीच्या सजीवांसोबत अगदी जीवघेणी स्पर्धा करतात. कशासाठी करतात? जगण्यासाठी. इन धिस कॉम्पिटिशन ओनली दोज ऑर्गॅनिझम सस्टेन विच शोज द मॉडिफिकेशन्स इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. मग हे जगण्याची जी त्यांची स्पर्धा असते या जगण्याच्या स्पर्धेमध्ये कोण टिकून राहतात की ज्यांच्यामध्ये स्वतःमध्ये अशा प्रकारचं मॉडिफिकेशन करतात की या
अन्न वस्त्र त्यांचं अन्न वस्त्र निवारा जे आहे मूलभूत गरजा आहे त्या मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये काही विशिष्ट गुणधर्म जर आले असतील तर असेच त्या कॉम्पिटिशनमध्ये जगू शकतात. However, beside this, natural selection also plays important role because nature select only those organisms which are fit to live and the rest perish. पण नुसतं हेच नाही तर निसर्गसुद्धा याची महत्त्वाची एक भूमिका जी आहे ती याच्यामध्ये बजावत असतो. कारण निसर्ग त्याच सजीवाला निवडतो की जो सजीव जगण्यासाठी लायक आहे, सुयोग्य आहे, आणि जे नाही आहे ते बाकीचे नष्ट होतात, इथे मरतात. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby gives rise to a new species with their own specific character. आणि मग ते जगले, जे टिकले, निवडक असे जे सजीव आहेत ते नंतर पुनरुत्पादन करतात, स्वतःसारखे जीव निर्माण करतात आणि त्यामध्ये नवीन असे गुणधर्म असतात की जे बदलत्या वातावरणासोबत जुळून घेऊ शकतात. ओके, डार्विन्स थेरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड फॉर लाँग ड्युरेशन. आणि मग डार्विनची ही जी नैसर्गिक निवडीचा जो सिद्धांताची थेरी जी आहे ही बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिली. हावेवर सम ऑब्जेक्शन वेअर राईज अगेन्स्ट द थेरी. पण या थेरीबद्दल, हा जो सिद्धांत आहे याच्याबद्दल काही आक्षेपसुद्धा घेतले जातात. कोणते आक्षेप आहे ते बघा आपल्याला इथे दिलेले आहेत 3. पहिला आक्षेप आहे, नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. म्हणजे नैसर्गिक निवड ही एकमेवच गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही. फक्त निसर्गाने निवडलं म्हणूनच त्याच्यामध्ये बदल झाले किंवा निसर्गामध्ये टिकायचं आहे म्हणूनच नाही. तर याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं नाही. दुसरं आहे, डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट द युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. त्याचप्रमाणे डार्विनने हे सुद्धा सांगितलं नाही की काही सजीवांना उपयोगी आणि निरुपयोगी असे दोन्ही प्रकारचे बदल सजीवांमध्ये दिसतात. मग जे निसर्गाला उपयोगी नाही असे सजीव निर्माणच का होतात? बरोबर आहे ना, सगळेच असे सजीव निर्माण झाले पाहिजे की जे या निसर्गामध्ये जगण्याच्या लायक आहे. कारण निसर्ग जर निवडत असेल तर अशाच प्रकारचे सजीव तो निवडेल. याचंसुद्धा स्पष्टीकरण डार्विनने इथे दिलं नाही आहे. तिसरं आहे, देअर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. त्याचप्रमाणे सावकाश होणारे बदल आणि अचानक एकदम होणारे बदल याचासुद्धा उल्लेख डार्विनच्या या थेरीमध्ये दिसत नाही आहे. तर असे काही ऑब्जेक्शन याच्यामध्ये घेतलेलं आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दीज ऑब्जेक्शन्स, डार्विन्स वर्क ऑन इव्हॉल्युशन हॅज बीन माइलस्टोन. आणि असे असले तरी डार्विनने उत्क्रांतीबाबत केलेले जे की कार्य आहे हे एक खूप महत्त्वाचे कार्य आहे. त्याला आपण मैलाचा दगड असे म्हणू शकतो. कारण त्यामुळेच मग हे जे सजीव, इतकी विविधता आपल्या पृथ्वीतलावर निर्माण झालेली आहे त्याचा शोध किंवा आपण त्याचा अभ्यास जो आहे तो समोर बाकीचे शास्त्रज्ञ आणि आपण सुद्धा करू शकलो. पुढे आपल्याला चार्ल्स डार्विन यांची थोडक्यात माहिती दिलेली आहे, परिचय दिलेला आहे. चार्ल्स रॉबर्ट डार्विन, त्यांचं पूर्ण नाव, 1809 ते 1882 हा त्यांचा कालखंड आहे. दिस इंग्लिश बायोलॉजिस्ट प्रपोज द थेरी ऑफ इव्हॉल्युशन. यांनीच उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला, जसं आपण आताच बघितलेला आहे तो सिद्धांत. He showed that all the species of living organism have been gradually evolved over the period of thousands of years from the common ancestor. म्हणजे एकाच पूर्वजांपासून हजारो वर्षाच्या कालखंडानंतर आणि सावकाश क्रमाक्रमाने हा जो आहे हा सर्व सजीवांचा विकास झाला आणि त्यातूनच ही इतकी मोठी विविधता निर्माण झाली. He proposed that principle of natural selection is responsible for this evolution. आणि या उत्क्रांतीसाठी त्यांनी सांगितलं आहे की नैसर्गिक निवड हे जे तत्त्व आहे, निसर्गाने निवडलं म्हणजे सक्षम तो जगेल. यातूनच जगण्यासाठी जी काही कॉम्पिटिशन निर्माण होते, जी काही स्पर्धा निर्माण होते, त्यातूनच नवीन नवीन गुणधर्म सजीवांमध्ये निर्माण होतात आणि त्यालाच त्यांनी नैसर्गिक निवडीचं तत्त्व असं म्हटलेलं आहे. त्याला आपण इंग्लिशमध्ये प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन असे म्हणतो. पुढे आपल्याला पुन्हा एक थेरी दिलेली आहे लॅमार्किझमची. म्हणजे ज्याप्रमाणे चार्ल्स डार्विन यांनी त्यांची थेरी मांडली नैसर्गिक निवडीचं तत्त्वाची, नॅचरल सिलेक्शनची, त्याचप्रमाणे इथं लॅमार्किझम यांनी केलेली आहे. बघा, जीन बाप्टिस्ट लॅमार्क प्रपोज दॅट मॉर्फोलॉजिकल चेंजेस ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन अँड द रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ॲक्टिव्हिटी ऑर लेझिनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. म्हणजे काय सांगितले आहे त्यांनी, ही जी उत्क्रांती झाली आहे ही कशी झालेली आहे की एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये जे काही बदल होतात
ते बदल कशामुळे होतात की त्या सजीवाने जे काही प्रयत्न केले असतील किंवा मग केले नसतील, ज्याला आपण आळस म्हणूया, मग याच्यातूनच एक त्याच्या शरीरामध्ये काहीतरी विशिष्ट गुणधर्म निर्माण होतात, नवीन गुणधर्म निर्माण होतात. ठीक आहे. ही कॉल्ड दिस कन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. आणि त्यांनी मग लॅमार्क यांनी याच तत्वाला, याच सिद्धांताला काय म्हटलेलं आहे, यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन, म्हणजे इंद्रियांचा वापर व न वापर, अशा प्रकारचं त्यांचं तत्त्व सांगितलं. फर्दर ही सेड दॅट द नेक ऑफ द जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउजिंग ऑन द लीव्ज ऑफ टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक टू द सेव्हरल जनरेशन. मग त्यांनी याचे काही उदाहरणं दिलेली आहेत की जिराफची मान इतकी उंच का आहे, तर त्यांनी सांगितलं की पिढ्यानपिढ्या जे की जिराफ आहे हे उंच उंच झाडाचे पानं खाण्यासाठी आपली जी मान आहे ही मान ताणत, त्यामुळे पिढ्यानपिढ्या एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जात असताना यांची जी मान आहे ही हळूहळू मोठी होत गेली. दुसरं उदाहरण दिलं आहे, सिमिलरली शोल्डर्स ऑफ द आयर्न स्मिथ हॅव बिकम व्हेरी स्ट्रॉंग ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग मुवमेंट. त्याचप्रमाणे लोहार जो आहे, लोहाराचं काम थोडंसं असं वजनी काम असते आणि त्यामुळे त्याचे जे खांदे आहेत ते मजबूत बनतात आणि त्यामुळे लोहारचे जे काही खांदे असतात ते बळकट बनलेले असतात, असं त्यांचं म्हणणं आहे. अँड द विंग्स ऑफ बर्ड्स लाईक द ऑस्ट्रिच अँड इम्यू हॅव बिकम वीक ड्यू टू नो यूज. नंतर शहामृग किंवा इमू, तुम्ही प्राणी बघितले असेल, मोठी प्राणी असतात, पक्षी असतात हे, आणि पण या पक्ष्यांना उडता येत नाही. का बरं? कारण यांनी यांच्या पंखांचा वापर न केल्यामुळे यांचे पंख कमकुवत झालेले आहेत. त्याचप्रमाणे लेग्स ऑफ बर्ड्स लाईक द स्वान अँड डक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. दुसरं उदाहरण दिलं आहे, हंस आणि बदक यांचे जे पाय आहेत हे पाण्यात राहण्यासाठी उपयोगी झालेले आहेत. का बरं? कारण ते सतत पाण्यात राहिल्याने त्यांच्यामध्ये असे वैशिष्ट्य निर्माण झाले पायामध्ये की त्यांच्या 2 बोटांच्या मध्ये पडदे येतात, तुम्ही बघितले असेल पडदे, आणि त्यामुळे जे पाणी जे आहे ते मागे छान प्रकारे फेकून समोर ते फास्टमध्ये पोहू शकतात. अजून उदाहरण दिलं आहे त्यांनी स्नेकचं, स्नेक्स हॅव लॉस देअर लेग्स बाय मॉडिफिकेशन इन देअर बॉडी फॉर बॉरोविंग हॅबिट. त्याचप्रमाणे सापाचं उदाहरण दिलं आहे त्यांनी एक, की सापाने बिळात जाण्यायोग्य शरीर रचना करण्यासाठी आपले पाय गमावले, म्हणजे हळूहळू त्यांची जी पाय आहे ते नष्ट होत गेले. ऑल दीज एक्झाम्पल्स आर टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर अँड आर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. मग लॅमार्क यांचं काय म्हणणं होतं की हे जे गुणधर्म आहेत हे सर्व गुणधर्म त्यांनी मिळवलेले एक वैशिष्ट्य आहे, गुणधर्म आहे, ॲक्वायर्ड कॅरेक्टर आहेत, आणि हे कॅरेक्टर एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. दिस इज कॉल्ड अ थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स फॉर लॅमार्किझम. आणि यालाच आपण म्हणतो मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत. म्हणजे जे काही गुणधर्म एक सजीव स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये वैशिष्ट्य मिळवतो, ते वैशिष्ट्य तो पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतो, असं लॅमार्क यांचं म्हणणं आहे. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ॲक्टिव्हिटी or their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. पण आता लॅमार्क यांनी जे काही सांगितलेलं आहे की विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरामध्ये काही वेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य निर्माण होतात, त्यांचा विकास होतो, शरीर अंगांचा विकास होतो, आणि प्रयत्न जर नाही केले तर ते जे अवयव आहे ते काम करेनासे होतात. हा जो त्यांचा सिद्धांत आहे हा मान्य झाला, पण हे गुणधर्म पिढी दर पिढी संक्रमित होतात, पुढच्या पिढीमध्ये जातात, हे मात्र मान्य केलं गेलं नाही. बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन यूज आर नॉट ट्रान्सफर टू नेक्स्ट जनरेशन अँड देअर बाय लॅमार्क्स थेरी वॉज डिसअप्रूव्ह. कारण अशी जे काही बदल एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये जातात का, याची अनेक वेळा पडताळणी करण्यात आली वेगवेगळ्या प्रयोगांच्याद्वारे, आणि असं पाहण्यात आलं की जे काही गुणधर्म एखाद्या सजीवानी स्वतःच्या आयुष्यामध्ये कमावलेले आहेत ते गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये जात नाहीत, आणि त्यामुळे लॅमार्कची थेरी जी आहे ती डिसअप्रूव्ह झाली. इथे लॅमार्कचं म्हणणं जे आहे ते चुकीचं मानलं गेलं. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच हॅज ॲक्वायर्ड टू द नेक्स्ट जनरेशन. दिस इज कॉल्ड ancestry of acquired characteristics.
मग सजीवाच्या जीवनकालामध्ये जे गुण त्याने संपादित केलेले आहे, मिळवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रयत्नांनी, ते संततीमध्ये संक्रमित करता येतात. यालाच संपादित गुणांचा अनुवंश असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच ॲन्सिस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. जे काही गुण त्यांनी संपादित केले म्हणजे मिळवलेले आहेत ते पुढच्या पिढीमध्ये जातात असं इथे म्हटलेलं आहे. त्यानंतर इथे पुन्हा लॅमार्क यांचा परिचय दिलेला आहे. जीन बाप्टिस्ट लॅमार्क्स 1744 to 1829 हा त्यांचा कालखंड. आणि लॅमार्क प्रपोज दॅट, जे आपण आता शिकलेलो आहोत, प्रपोज दॅट द ॲक्टिव्हिटी ऑफ द ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर देअर इव्हॉल्युशन. This French naturalist proposed that each animals or plants undergo some changes in its lifespan and those changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequent generation too. म्हणजे त्यांनी सांगितलं की उत्क्रांतीमागे जीवाने जे काही प्रयत्न केलेले असतात जगण्यासाठी या निसर्गामध्ये, आणि ते जे गुणधर्म त्यांच्यामध्ये येतात तेच गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये संक्रमित केले जातात असं त्यांचं इथे म्हणणं आहे. पण ही जी थेरी आहे, जेव्हा प्रयोग वेगवेगळ्या प्रकारचे करण्यात आले त्यावेळेस मात्र ही जी थेरी आहे ही डिसअप्रूव्ह करण्यात आली, म्हणजे याला चुकीचं मानण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 प्रकारच्या थेरीजबद्दल विचार केलेला आहे. एक आहे डार्विनची थेरी नॅचरल सिलेक्शनची, आणि दुसरं आहे लॅमार्क यांची लॅमार्किझम. अशा प्रकारचे हे 2 थेरीज आहे. हे छान प्रकारे याचा पुन्हा अभ्यास करायचा आहे. समजलं नाही तर आपल्या ग्रुपवर प्रश्न टाकायचे आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.